वातावरण एकदम टाईट, धनुष्यबाण टाईटच आहे. धनुष्यबाण वारं म्हणजे आंबेडकर साहेबांचं वारं आहे. धनुष्यबाण नेहमी जोरातच असते. तर आमच्या इथं धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचं आंबेडकर साहेबांचं त्यांचं कार्य चांगलं आहे. आमचा त्यांच्या पुढं प्रचार 5 पावलं पुढं प्रचार आहे. कारण की आमचं धनुष्यबाण आहे. 100% मताने निवडून येणार. आम्हाला चिंता नाही. आमच्या दोन्हीही उमेदवारांवरती गुलाल पडणार म्हणजे पडणार. सारिका यशवंत नांदेकर यांच्यावर गुलाल उधळायचा. की ह्या भागात त्यांनी चांगली ताकद लावलेली आहे, त्यामुळं ते 100% त्यांचा विजय 100% निश्चित आहे. जोरात चालू आहे त्यांचा. असू दे, काही होणार नाही. प्रत्येकाच्या तोंडात बाबा नांदेकर आंबेडकर हे नाव दिसते. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आपण बघतोय. आज आपण भुदरगड तालुक्यातील जे काही कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, ह्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारं हे तांबाळे गाव, या तांबाळे गावामध्ये आपण आलेलो आहे. या गावातील जे काही स्थानिक नागरिक आहेत, त्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुणाचं वार आहे, कुणाची हवा आहे, याचा संपूर्ण आढावा या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. गावात वातावरण टाईट आहे सर. टाईट आहे. कुणाच्या बाजून टाईट आहे? हे आपल्या नांदेकर वहिनींच्या साईडनं बरं. आणि मधुकर लाड यांच्या साईडनं धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे. हां. त्यामुळे त्यांचं इकडं बऱ्यापैकी चांगलं त्यांचं कार्य आहे. हां. आणि इकडं कसं आहे त्यांचं मतदानाच्या याच्यात यांचं वातावरण टाईटच आहे. येतात काय का उमेदवार इकडे? हा बाबा नांदेकर काय येतो सर, तुमच्याकडे येणार आहे मी. कसं आहे, इकडं त्यांची आता घरोघरी त्यांची चांगल्या भेटी द्यायला चालू आहेत. त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांचं आता कामाचं जर हे बघितलं तर त्यांचं काम बऱ्यापैकी या भागात आपल्याकडे चांगलं काम चालू आहे त्यांचं. तांबाळ्यात काही कामं झाल्यात गाव? तांब्यात आता कामं झाले त्यांची बऱ्यापैकी, पाण्याची म्हणा याची तिची सगळी कामं झाली आहेत. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. काय काय कामं झाले जरा सांगा. त्यांची आता कामाचा विकास म्हटला तर त्यांनी पाण्याचं काम केलं, रस्त्याचं काम केले, गावोगावी जे कच्चे रस्ते होते त्या रस्त्यांचं चांगलं बऱ्यापैकी त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. ब्रिज वगैरे, फुलं वगैरे त्यांनी बांधलेले आहेत बऱ्यापैकी. पण आता जरा तुमच्या ह्या दोन उमेदवारांच्या विरोधात जी दिली आहेत दुसरी उमेदवार त्यांच्या पलीकडचं विरोधक, ती जरा असं तगडा आहेत म्हणतात. ते कसं आहे, त्यांच्या परीने ते कार्य करणार, आमच्यापर्यंत आम्ही कार्य करणार आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी आमचे जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी ह्या भागात त्यांनी चांगली ताकद लावलेली आहे. त्यामुळं ते 100% त्यांचा विजय 100% निश्चित आहे. निश्चित आहे. बरं, मग आता सांगा तुम्ही तांबाळेकरांनी काय ठरवलंय? 9 तारखेला पुन्हा गुलाल टाकाय ठरवलाय? आम्ही आता आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण, आम्ही धनुष्यबाणावरच गुलाल टाकणार आहे. धनुष्यबाणावर काय म्हणाले ते? धनुष्यबाणावर म्हणाले? 100% खरं आहे. धनुष्यबाणावरच गुलाल टाकणार आहे. कारण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत, लाड आणि नांदेकर, ते 100% निवडून येणार आहेत. निवडून येणार आहे. ह्याच्यात काय वादच नाही. त्याचं काय असं त्यांच्या पद्धतीने असू दे की प्रचार त्यांच्या पद्धतीने करणार. आमचा त्यांच्या पुढं प्रचार 5 पावलं पुढं प्रचार आहे. होय, 100%. त्यामुळे जातोय की दररोज प्रचारला आहे. वातावरण एकदम टाईट, धनुष्यबाण टाईटच आहे. धनुष्यबाण. मग आता सांगा, एवढा टाईट आहे म्हणजे 9 तारखेला गुलाल कोणावर पडणार? धनुष्यबाणावर पडणार. धनुष्यबाणावर 100%. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, काय माहित आहे का? नाही माहिती आहे. आले का नाव? माहिती आहे. हो. काय कोण उभारले तो उमेदवार? आमचे धनंजय लाड. धनंजय लाड साहेब. हा, आणि लाड साहेब आणि हा, इकडे नांदेकर वहिनी सारिका. लागल्यात. हा, दोघं आहेत. आहेत का हो यशवंत नांदेकर मॅड. उमेदवार सक्षम आहेत काय ते? होय होय, सक्षम आहेत. सक्षम आहेत. येतात काय गावात कधी? काय हा, गावात कधी येतात काय तुमच्या? येतात येतात. कायम येतात. काय काय विकास केला जरा सांगा. आमच्या गावामध्ये नांदेकर साहेबांनी खूप काही विकास केला आहे. हा, बरं. नांदेकर साहेबांनी आता आमचे नवीन म्हणजे मेजर साहेब म्हणजे धनंजय लाड बरं. यांनी पण गावासाठी खूप म्हणजे मिलिटरी रिटर्न होऊन आता इथं आमच्या गावाची प्रगती करायसाठी म्हणजे आपल्या पंचायत समितीमार्फत त्यांनी प्रगती करायसाठी आलेली आहेत. त्यांना एवढं उमेदवारांचं सांगायला लागायचं, पण पलीकडे तगडं उमेदवार दिल्या, टिकावं लागणार का तुमच्या उमेदवारांना? लागणार. कसं काय? कारण की आमचा धनुष्यबाण आहे. तुमचा धनुष्यबाण आहे. आमचा धनुष्यबाण आहे, त्याच्यामुळे त्यांचा टिकाव लागणार. लागणार. एकनाथ शिंदे साहेब महायुती आहे, त्याच्यामुळं 101% त्यांचा निभाव लागणार. धनुष्यबाणाचा निभाव लागणार. सांगा, तांबाळेकरांनी 9 तारखेला गुलाल कुणावर टाकायला ठरवलाय सांगा आता? हां, माननीय श्री आमची सारिका यशवंत नांदेकर आणि धनंजय मधुकर लाड यांच्यावर गुलाल उधळायचा. 100% 100% उधळायचा. कसा पण होता, ट्रकाने उधळा नाही तर JCP होता, पण उधळायचा. वारं म्हणजे आंबेडकर साहेबांचं वारं आहे. आंबेडकर साहेबांचा आहे. पण आंबेडकर साहेब कुठे उभारले? आंबेडकर साहेब नसले तरी आंबेडकर साहेबांचे उमेदवार आहेत. बरं, कोण कोण उमेदवार आहे सांगा बघू. धनंजय लाड आणि सारिका वहिनी. बरोबर. सक्षम आहेत त्या उमेदवार? 1 नंबर आहेत आणि दोन्ही पण 100% मताने निवडून येणार. पण आता ह्यांच्या विरोधात तगडे दिले, तगडे जरी असले तरी काही उपयोग होणार नाही त्यांचा. प्रचार जोरात चालू आहे त्यांचा. असू दे, काही होणार नाही.
काय ठरलायचं सगळ्यांनी आता नाही म्हटलं तर 3-3 हजारने येणार ही लीडनं एवढं लीड ठेवणार येणार आहेत बघा तुम्ही 100%. मग तांबाळेकरांनी ठरलायचं हो मला होय 100% निर्णय होणार. बरं मग आता तांबाळेकरांचा जरा 9 तारखेचा निकाल कुणावर आणि गुलाल कुणावर असणार आहे सांगा गुलाल आमचाच असणार आहे. धनुष्यबाण. धनुष्यबाणाचा होय होय याच्या व्यतिरिक्त काही घडणार नाही. धनुष्यबाण धनुष्यबाणच येणार. वातावरण चांगलं आहे की गावात. कुणा बाजून आहे धनंजय लाड हं. आणि सारिका ताई नांदेकर वहिनी का हो त्यांचं काय इथं काम आहे का त्यांचं आहे, चांगलं आहे की हो का. काम चांगलं आहे हो पण जरा ते पलीकडची म्हणतात नाही जरा काम यांचं दोघांचं चांगलं नाही लोकं- सक्षम नाही म्हणतात लोक अशी म्हणायचीच हो. मग लोकांच्या मनात काय, शेवटी जिथं चांगलं आहे तिथं ते नकारात्मक दृष्टिकोनातून बघणारच. बर मग तुमचा सकारात्मक दृष्टिकोन सांगा बघू कोण आहे सकारात्मक तुम्हाला सांगते सारिका ताई नांदेकर आणि हं? धनंजय लाड. बरं. आता तांबळेकरांनी काय ठरलायचा 9 तारखेला कुणावर गुलाल टाकायचा ठरलायचा आता शिवसेनाच. शिवसेनेवर हो. पंचायत समितीची निवडणूक लागली आले काय कानाव आलाय आले कानाव आलाय. कुणाचं वार आहे कुणाचं वातावरण आहे गावात सध्या तरी धनुष्यबाणाचं वातावरण आमच्या भागात इथे आम्ही राहतो त्या भागात, वरच्या भागात हं. किंवा मार्केटला आम्ही भाजीपाल्याला येतो त्या ठिकाणी ते धनुष्यबाणाचंच वातावरण दिसते. बरं. कोण उमेदवार आहे तुमचं मला वाटतं पंचायत समितीमधून धनंजय लाड आहेत बरोबर आणि जिल्हा परिषदेतून नांदेकर वहिनी. नांदेकर वहिनी सारिका गांधी. सारिका नांदेकर काय काय आहेत का? सक्षम उमेदवार आहेत काय ते आहेत असं वाटतं. म्हणजे कसं नांदेकर बाबांकडून ही या भागाचा जो कायापालट झाला कामांचा, त्यामुळे लोकांच्या सगळ्यांच्या याच्या माध्यमातून हां. कसं आहे, लोक सगळे बाबा नांदेकरचीच माणसं असं दिसत आहेत. आम्ही कुठे प्रचाराला वगैरे कुठे असं काय नाही आमचं तसं काय हे नाही. आम्ही एक असं सामान्य नागरिक आहे. त्यामुळे बाजारात गेलो कडगाव म्हणा इकडे इथले बाजार वगैरे असतात ना, त्या ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडात बाबा नांदेकर आंबेडकर हे नाव दिसते. बरं. आता या नांदेकर वहिनीचे आणि लाड यांचे जे उमेदवार आता आहेत त्यांच्या विरोधात दिलेले ते विरोधकांनी जे काही उमेदवार आहेत ते पण जरा तगडा ते म्हणतात. तगडं नाही, ते फक्त वातावरण आहे असं आम्ही ऐकलं. आणि आम्ही आमच्या या भागात असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते फक्त कसं आहे माहिती आहे, पैशाच्या आरी. तुम्ही सांगितलं मला, त्यांनी सांगितलं पैसे देणार, हे करा, उभं राहा, फक्त हे करा. ती फक्त मतं खाण्यासाठी फक्त प्रयत्न चाललेला दिसतोय. बाकी तसं तगडं असं काय नाही. तुमचा राजकीय तगडं अभ्यास सांगतो ह्यो. तगडं असं काय असतं माहिती आहे, हां. समाजामध्ये गेल्याच्या नंतर ते तगडं असतं. बरं. फक्त तुम्ही माईक लावलात आणि 4 पोरं घेऊन फिरलात म्हणजे तगडं नसतं. हां. त्याला तगडं होण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी कामं पाहिजेत. बरं. तुम्ही काय केलं आहे, बरं. तुम्ही समाजासाठी काय केलं आहे, गावासाठी काय केलं आहे, ह्या गोष्टी त्या उमेदवाराकडे पाहिजेत. किंवा मी उमेदवार असला तरी माझ्याकडे त्या पाहिजे, तरच मी तुमच्याकडे वोट येऊन मागू शकतो. बरं. आता तुमचे उमेदवार तगडे आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे. मग आता म्हणजे 9 तारखेचा निकाल सांगा तुमच्या तगड्या उमेदवारांचा काय मी होणार? तुम्हाला सांगतो, तगडा उमेदवार म्हणजे ज्या पॅनलमधून ती लोक राहिलेली आहेत त्या पॅनलचं एवढं काम झालेलं आहे ह्या भागामध्ये. म्हणजे मी तर इथे स्थायिक असल्यामुळे मला माहिती आहे. बरं बरं. गल्ल्या त्या पॅनलने सगळी कामं केलेली आहेत. बरं. म्हणजे ते आंबेडकर साहेबांचं पॅनल आहे. बरं. तर म्हणजे कसं आहे, पालकमंत्री आहेत, आरोग्यमंत्री आहेत. बरं. त्यामुळे कसं असतं, जिथे सत्ता तिथे समाजाची सेवा असते. बरं. बरोबर की नाही. बरं. आता ते मग ह्या निवडणुकीमध्ये सेवा करायला कोणाला संधी देणार सांगा आता एकदाच. आता बघा, आता तसं बघायला गेलं तर सध्या तर धनुष्यबाणाला देत आहेत, लोक देत आहेत. बरं. तुमचं लोकांना सांगा, तुमचं मग सांगा. आम्ही पण तेच आहे, हां. आमचं पण तेच मत आहे की काय आम्ही तुमचं मत आहे? एकदा सांगा स्पष्टच. धनुष्यबाणलाच धनुष्यबाण. बांधला. होय होय. जोरातच आहे. धनुष्यबाण नेहमी जोरातच असते. हां, बरं. एकदम जोरात. धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाणच आहे तो. बरं. आणि तो समाजसेवेसाठी चांगला आहे. आणि या मतदारसंघामध्ये पालकमंत्री यांचं चिन्हसुद्धा धनुष्यबाणच आहे. बरं बरं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हां. आज हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हां. धनुष्यबाणा एकदम जोरात जाणार. पण पलीकडचे उमेदवार पण त्या ताकदीनं प्रचार करल्यात आणि जरा तगडा आहेत म्हणतात. होय, आता 7 दिवस आहेत म्हणजे सगळी त्यांना 7 दिवसात प्रचार करायची यंत्रणा सगळ्यांचीच असते. आता राहिल्यात दोन होय. दिवसच राहिले. 2 दिवस राहिल्यात, पण 2 दिवसात आमचा धनुष्यबाण एकदम पुढे गेलेला आहे. पुढे गेलेला आहे. होय होय, धनुष्यबाण एकदम पुढे गेलेला आहे. त्यामुळे काय आम्हाला चिंता नाही. आमच्या दोन्ही उमेदवारांवरती गुलाल पडणार म्हणजे पडणार. बरं. आता मग तांबाळीकरांचं सांगा बघू, एकदा निर्णय सांगून टाका, निकाल लावून टाका आता. तांबाळकरांनीच निकाल लावलाय. आता गेल्या वेळेला पक्षप्रवेश इथली सगळी यंत्रणाच आमच्याकडे आली. बरं. धनुष्यबाण घेऊनच ती अपोजिट पार्टी, तुम्ही आता म्हणला ना अपोजिट पार्टीची लोक हं, हं. प्रचार जोरात आहे त्यांची लोक आमच्याकडे प्रचार करत आहेत. आमच्यात तुमच्याकडे सामील झाले प्रचार करायला? तांब्यातलीच बरं बरं. सरपंच आली, सगळी यंत्रणा आली. त्यामुळे इथं तांबाळकरांनी
धनुष्यबाणावरच गावात गुलाल. काय विरोधच राहिला नसेल. विरोधकच नाही, विरोधकच नाही आता? एकदम फुल टाईट वातावरण आहे tight धनुष्यबाणावर. वातावरण आहे? होय होय. बरं, आता काय विरोधकच नाही म्हणले, आता काय विषय नाही. इथं मग तांबा आता- आहे म्हणलं की सगळी बाजारपेठ आहे, त्यामुळे इथं सगळी लोक येत जात असतात हं. आणि ऑटोमॅटिक आमचं धनुष्यबाणाचं चित्र एकदम स्पष्ट झालेलं आहे टोटली. स्पष्ट झालेलं आहे. होय होय. म्हणजे आता बाजार गुलालच तुम्ही टाकलेला आहे. टाकलायच आम्ही आता 9 तारखेला आम्ही नुसता उधळणार आहोत. आता टाकून दिला. सर, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहित आहे का? हो आहे ना, माहित आहे आहे ना माहिती काय वाद आहे गावात? तर आमच्या इथं धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचं आंबेडकर साहेबांचं आंबेडकर साहेबांचं आहे अध्यक्ष. बरं. काय आम्ही कोण आम्ही उमेदवार त्यांना दिले आहेत? आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणतोय. अध्यक्ष म्हणताय. बरं, हां, हां. अध्यक्ष म्हणतोय. आम्ही त्यांच्या ह्याच्यातनं आम्हाला 2 उमेदवार आपल्या इथं दिलेले आहे. बरं. बाबा नांदेकर, यशवंत नांदेकर म्हणून त्यांची मिसेस आहे, बरं बरं. त्यांना दिलेलं आहे जिल्हा परिषदसाठी. अच्छा. आणि मेजर म्हणून धनंजय लाड म्हणून आहे, ते हम्म. मडगाव पंचायत समितीसाठी दिले बरोबर. आहे. त्यांचं मग आता आहेत का होती सक्षम उमेदवार आहेत का? आहेत ना हं? आपल्या इथं बरेच बाबा नांदेकरांच्या असं ह्याच्यामार्फत किंवा ते मेजरांच्या मार्फत सामाजिक कार्यात भरपूर अग्रेसर आहेत ती लोक. परत बाबा नांदेकरांचा पहिल्यापासून राजकीय वर्षा आहेच त्यांच्या मागं, त्यांच्या मिसेसच्या. परत त्याच गोष्टीने धनंजय मेजर लाड आहेत, त्यांनी देशसेवा करून परत आपल्या गावात समाजसेवा आपल्या भागासाठी बऱ्याच गोष्टींसाठी पुढं अग्रेसर आहेत. बरं देशसेवा करून परत ते समाजकारणात उतरत आहेत. बरं. आता एवढं तुम्ही सगळं सांगाल आहे, पण पलीकडचं पण त्या ताकदीचं उमेदवार उभा राहिले. ताकद, प्रत्येकाची ताकद ही असणारच. हं. विरोधक असेल तर तो त्या पद्धतीनं असणारच, ताकद ही राहणारच. बरं. पण आमची पण त्या पद्धतीची माणसं आहेत हं. आणि त्यांचं ताकद ही त्यांची कशाची असेल ते त्यांना माहिती. पण आमच्या लोकांची समाजकारणाची ताकद त्यांची ती पण आहे ना, जनमत पण आहे त्या पद्धतीचं. मग आता युवकांनी काय ठरवलंय? कुणावर गुलाल टाकायला ठरवलाय 9 तारखेला? 9 तारखेला आमचं धनंजय मेजर, धनंजय लाड मेजर यांच्यावर कुठलं चिन्ह आणि- आहे हो त्यांचं? धनुष्यबाण. बरं. आणि आमच्या वहिनींचा यशवंत बाबा नांदेकरांची मिसेसच्या ह्याच्यावर हं. टाकणार. बरं. त्यांच्यावर गुलाल टाकायचा ठरवलाय होय, 100%. 100%. भुदरगड तालुक्यातील जे काही कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे हे तांबाळे गाव, तांबाळे गावातल्या इथल्या ह्या बाजारपेठेमध्ये आपण फिरलोय. या बाजारपेठेत असलेले काही इथले स्थानिक नागरिक आहेत, त्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतलंय की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बाजी कोण मारणार, हवा कोणाची आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.